तर मस्तपैकी आता नवीन एक शो सुरू झालो आहे द 50 आणि असं वाटतं की सगळ्या सेलिब्रिटीजचा ना स्पोर्ट्स डे हा म्हणजे स्पोर्ट्स डे सगळे जमले होते आणि त्याचं एक शो बनवल्याने हा तर मजा येतात. आपले काही मराठी बिग बॉसचे पण कंटेस्टंट आहेत त्याच्यामध्ये. त्यात बघायला गेलं तर निकी, अरबाज, जान्हवी आणि आर्या ह्यांचा एक वेगळाच बिग बॉस तिकडे चालू आहे. द 50मध्ये आहेतच नाही ते अजूनही मराठी बिग बॉसमध्ये आहेत आणि निकीची तर मजाच येतात काय तर म्हणजे आर्यान जा काय भारी केलं आणि एक नंबर केला. पण जान्हवी अजूनही शेपूट बनवूनच फिरता निकीचा. माका वाटलं आफ्टर बिग बॉस मराठी तरी त्या सुधारला असताना जान्हवीच्या निकीच्या नादी लागूचा नाही. जान्हवी इंडिव्हिज्युअल खेळताना माका असं वाटलं की त्या इंडिव्हिज्युअल खेळात पण त्या हयो ताच करता त्या निकीच्या आणि अरबाजच्या मागे फिरात. माका तरी असं वाटतं ना की त्याका म्हणजे त्याचं असं असतं की शेवटी निकीकडून फेम आहेच. किती म्हणला निकी कसा असला तरी निकी आहे ना कसा पण गाजवताच एखादं शो आणि म्हणूनच त्या जान्हवी वाटतं निकीच्या जास्त मागे असतं कारण की जान्हवी जास्त मग दिसताला. नाहीतर माका वाटणार नाही जर त्या निकीसोबत नसला तर जान्हवी अजिबात दिसू जाणार त्या शोमध्ये आणि शक्यच नाही जान्हवी दिसणार. आर्या ना त्याच्या काही ना काहीतरी कांडमुळे दिसून तरी येतात आणि आर्या बेस्ट खेळता म्हणजे त्यानं मराठीत पण मस्तच केलं आहे थोबडावून निघालेला आणि हयवता भारीच करता काय करता आता निकीच्या बाबतीत त्या एकटाच निकीक भिडता पण मस्त चालू हा गेम एकदम भारी. पण त्या जान्हवी अजिबात सुधारायचा नाही. माका असं वाटलेला की बिग बॉस मराठीनंतर तरी त्या छंद सोडत त्या निकीचो पण त्या असा निकीचा शेपूट बनवूनच निकीशिवाय त्याचा गेमच नाही.